एक बाईचं आयुष्य चालू होतं ना, ते बरोबर 35 वयानंतर. कसं माहिती आहे, तोपर्यंत मुलं आहेत ना थोडेसे मोठे झालेले असतात. आपलं वय ज्यावेळेस लहान असतं, आपलं आपलं हां स्वतःचं वय ज्यावेळेस लहान असतं त्यावेळेसच आपण आया बनून गेलेलो असतो आणि आपल्यावरती जबाबदारी येते की मुलांना मोठं करायचं आहे. त्याच्यामुळे ना आपले जे स्वप्न असतात किंवा आपल्यामध्ये काहीतरी करायची जिद्द असते ना, तर त्याच वयामध्ये आपल्याला मुलांना सांभाळावं लागतं किंवा काही गोष्टी कराव्या लागतात आणि ह्या आपल्या स्वतःच्या गोष्टींना खूप मागे पडून जातात. आपल्या गोष्टी मागे पडून जातात, दिवस निघून जातात आणि आपण त्या स्टेजला येतो. म्हणजे 35शी किंवा 40शी या स्टेजला आपण ज्यावेळेस येतो ना, त्यावेळेस असं वाटतं की बाबा संपलं आता. म्हणजे झालं, संपलं. आता काही करू शकत नाही. जशी की मला असं वाटतं नेहमी, आता मी काही करू शकत नाही आणि मला काही करण्यात इंटरेस्ट पण नाही. म्हणजे मला काहीही करू वाटत नाही. ना बाहेर जायची इच्छा होते की बाबा मी बाहेर जाऊन काहीतरी काम करू शकेल. ते पण नाही आहे. की बाबा मला काही म्हणजे काहीच नाही. मी काहीच करू शकत नाही आज जर म्हटलं तर. नाही का? म्हणजे ती सवय नसल्यामुळे ना, आपण काही गोष्टी फेस नाही करू शकत. त्याच्यामुळे ना बायकांना स्वतः म्हणजे आत्तापासूनच जर तुम्ही लहान आहे किंवा आता तुम्ही जर व्हिडिओ पाहताय ना माझा, तर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा. जगा तुम्ही, बाहेर पहा, जग पहा, जग कसं आहे सगळं पहा. 4 भिंतीत आहे ना, आपण म्हणतो 4 भिंतीमध्ये एका बाईचं आयुष्य असतं. खरं आहे, 4 भिंतीमध्ये आपलं आयुष्य आहे, ते करणंच आहे आपल्याला. किचन सांभाळणं आहे, मुलं सांभाळणं आहे, हे सगळंच आहे. पण असं करता करता आहे ना, थोडासा पुढचा विचार करूया की पुढे ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल ना, की बाबा खरंच बाहेर जायचं आहे, काहीतरी काम करायचं आहे, आणि त्यावेळेस आपल्याजवळनं होत नाही. आणि ह्या वयात तर बिलकुल नाही हे माझं तरी असं आहे की अजिबात नाही.